आंतरवली सराटी येथे जाऊन दमानिया यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करावी म्हणून भेट घेतल्याचं दमानियांनी सांगितलंय। तसेच तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अंजली दमानिया आल्याचं जरांगे यांनी सांगितलंय। पाहूयात। भेट घेण्याचं कारण काय? नाही, कसं झालं की मी जालन्याला येणार होते आणि उद्या संभाजीनगरला जाणार होते। तर काही 2-3 दिवसापूर्वी जेव्हा एका सभेत दादाला जे चक्कर आल्याने बघितली, तर मी असं ठरवलं की आपण जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करावी। आणि आतापर्यंत आम्ही कधी भेटलो नव्हतो, फक्त एकदा चर्चा फोनवर झाली होती, म्हणून मी ठरवलं आज जाऊन भेटूया। आणि सगळ्या चांगल्या माणसांना भेटण्यात कधीच काही प्रॉब्लेम नसतो, म्हणून मी म्हटलं आज आपण जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस पण करूया आणि त्यांना पुढे पण काही मदत हवी असेल, काही ताकद येण्यासाठी म्हणा, कारण ते माझं प्रोफेशन होतं, म्हणून मी म्हटलं आज आपण त्यांना जाऊन तशी विनंती करू, त्यासाठीच मी आलेले। तुमच्या प्रकरणामध्ये ताकदीनं काम करतात, त्या संदर्भात तुमची चर्चा झाली का? नाही, अभि पूर्ण तर याच्या पुढे दिशा कशी द्यायची याच्यावरही चर्चा झाली, कारण आताच्या घटनेला मला त्या चार्जशीटमध्ये मला ते सगळंच्या सगळं अर्धवट वाटतंय। जसं आपण बघितलं की पहिल्या ज्या 2 जणांच्या ज्या त्यांनी स्टेटमेंट्स माध्यमाला दिल्या आणि त्यानंतर त्या सुदर्शन घुळेचं जे स्टेटमेंट होतं ते जेव्हा माध्यमांपुढे आलं, मला ते पूर्णपणे अर्धवट वाटलं। कारण त्याच्यात पुन्हा पुढे काय झालं, तो कुठे गेला, कोणाच्या मदतीने बाहेर राहिला, त्याला तेव्हा कराडशी त्याचं बोलणं झालं की नाही, काही म्हणजे कुठे राहिला, भिवंडीला कसे गेले, ते पुण्यात कसे पोचले, त्याच्यात चकार शब्द सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं नाहीये। तर पोलिसांनी असं अर्धवट स्टेटमेंट का घेतलं? आणि जे मी मागे म्हटलं होतं की जे 10 लोक आहेत ज्यांना सहआरोपी करणं गरजेचं होतं, ते आज तगायत झालेले नाहीयेत। हे सगळे आपल्याला दिसलेत, व्हिडिओवर दिसलेत, ते राजेश पाटील दिसलेत, ते प्रशांत महाजन दिसलेत। हे सगळं असताना सुद्धा त्या कोणालाच, मग ते शिवलिंग मोराळे असो, बालाजी तांदळे असो, असे असंख्य लोक आहेत, डॉक्टर बायबासे असो, कोणालाही सहआरोपी केलेलं नाहीये। कारण या सगळ्यांना सहआरोपी केलं तर यांचे दागेदोरे ते स्ट्रेट धनंजय मुंडेपर्यंत जातात, म्हणून हे मुद्दाम केलं गेलं नाहीये। तर अशा अमुक मागण्या ज्या आहेत त्या प्रकर्षाने झाल्या पाहिजेत। हे देखील मी वारंवार माझं आणि धनंजयचं बोलणं होतं आणि या सगळ्या गोष्टी त्यांनाही वाटतात, मलाही तेच वाटतं आणि या सरकारला का वाटत नाही हाच प्रश्न। तब्येतीच्या विषयी भेटण्यासाठी मुंबईहून सांगितलं की मी पुढून निघाले असेच एका अंतरावलेला आहे। चांगली गोष्ट झाली, त्यांचं पण काम असावं का मोठं आहे तरी पण त्यांनी ठरवलं की आपण भेटायला जाऊ। त्याविषयी अचानक बीडच्या शिक्षकांचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात मला अचानक माझं अंग गार पडलं होतं आणि पूर्ण अंग गळून गेलं। आता हे उपोषणामुळे ते होतंय, अंगात अशक्तपणा आलंय, शक्तीच नाही, त्यामुळे ते वारंवार होतंय। परंतु चला, समाजासाठी करत राहायचं, या भूमिकेतून आपण 22-23 वर्षापासून आज तेच भूमिकेत, त्या निमित्तानं काही भेटायला बाकी दुसरं काय। ओके।